नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज 36 महाराष्ट्र। मित्रांनो, जग युद्धाच्या सावटाखाली आहे आणि जोपर्यंत जगाची लोकसंख्या 750 कोटीवरून 100 ते 150 कोटींच्या खाली येत नाही तोपर्यंत ते चालूच राहणार आहे असं दिसतं। बरं, युद्ध कुठेही सुरू असेल तरी त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात। सध्या अमेरिका, इस्रायल यांचं इराण बरोबर युद्ध सुरू आहे। त्यात बाजूची राष्ट्र पण नाहक भरडली जात आहेत। त्यातच एक कुवेत। हास्य अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा रडून रडून सादर झालेला एक व्हिडिओ समोर आला। त्यात त्या म्हणतात की माझा मुलगा कुवेतमध्ये अडकलाय, तिथे बॉम्ब पडत आहेत, तरी देवेंद्र फडणवीसांनी किंवा नरेंद्र मोदींनी त्याला भारतात आणावं। त्या बोलताना एवढ्या व्याकुळ झाल्यात की अलका कुबल सुद्धा फिक्या पडाव्यात। एक आईची व्यथा कुणी समजू शकतो, पण एक समजत नाही, तुमचा मुलगा जगाच्या कल्याणासाठी बाहेर गेला होता का? किंवा तुमचा मुलगा असा बाहेर अडकला नसता तर हीच साथ तुम्ही अन्य मुलांसाठी घातली असती का? कलाकार म्हणून तुमच्यावर लोक प्रेम करतात, तुम्ही लाखो रुपये कमवतात आणि स्वतःच्या मुलाच्या भवितव्यासाठी झटता, तेव्हा तुम्हाला कोण्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करावी अशी वाटते का? नाही वाटत। ज्या जनतेमुळे तुम्ही एवढी संपत्ती कमवता त्यांच्यासाठी आपलं काही दायित्व आहे ही भावना कधी दिसली नाही। महाराष्ट्रात अनेक नैसर्गिक आपदा येतात, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, पण मराठी कलाकारांनी भरघोस मदत किंवा कार्यक्रम करून मुख्यमंत्री निधी कधी दिलाय का? आपल्या कमाईमधील छोटा हिस्सा समाजातील दुर्बल घटकासाठी असावा असं का नाही वाटत त्यांना? नाटक सुरू होण्याआधी रसिक प्रेक्षकांना खोटं खोटं मायबाप म्हणतात का? कलाकारांनी जनतेसाठी करावं असा नियम नाही। पण मित्रांनो, नुकताच दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा विवाह झाला। प्रित्यर्थ त्यांनी तेलंगणामधील 44 शाळेतील 264 गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं ठरवलं आणि यापुढे ते तसं संपूर्ण तेलंगणात करणार आहेत। पलक मुच्छल या गायिकेने 3000हून अधिक मुलांची ऑपरेशन स्वतःच्या खर्चाने केलीत। याला दातृत्व म्हणतात। अहो, हे खरे सेलिब्रिटी आहेत। एका नाटकात प्रसिद्ध संवाद आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेणाऱ्याने एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे। भारतीय माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, ते अभिनेत्री, अभिनेता, क्रिकेटपटू यांवर जीवापाड प्रेम करतात। त्या बदल्यात एखाद्या फुटकळ सेल्फीशिवाय त्यांना काही मिळत नाही। विषय एवढाच की नाव आणि पैसा कमवलेल्या कलाकारांनी गरजू जनतेसाठी फुलाच्या पाकळीसारखी तरी मदत करावी। मग अशा कठीण प्रसंगात लाखो लोक तुमच्या पाठीशी आपोआप उभे राहतील। तेव्हा मुख्यमंत्री स्वतःहून दखल घेतील। तुम्हाला रडूबाईचं हसं करायची वेळ येणार नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? प्रतिक्रिया द्या। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुर्तास थांबतो, पुन्हा भेटू। धन्यवाद।